दिवसाची सुरुवात यशूबरोबर. मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघितला होता आणि तो रिअल व्हिडिओ होता, म्हणजे सत्य घटनेवर आधारित असा तो व्हिडिओ बनवला होता. एका शाळेची ट्रीप सहल एका वृद्धाश्रमामध्ये जाते असं व्हिडिओ दाखवला होता. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये जे सर्व वृद्ध आजी आजोबा असतात त्यांना ही मुलं भेटत असतात, त्यांच्याबरोबर खेळत असतात, त्यांच्याबरोबर बोलत असतात. आणि अचानक एका मुलीला आपली आजी दिसते आणि तिला घरच्यांनी असं सांगितलं असतं की आज तुझी आजी मेलेली आहे. आणि अचानक त्या आजीला बघून ती त्या आजीच्या गळ्यात पडते आणि दोघेही खूप रडतात. आणि हा व्हिडिओ त्या सत्य घटनेवर तो काढला गेला होता. आपल्याला कोणीतरी कोणाची तरी साथ हवी असते, कोणीतरी आपल्याबरोबर बोलण्यात साठी हवं असतं. विशेष करून जे वृद्ध असतात त्यांची ही खूप मोठी गरज असते. काही वृद्धांना विचारलं की तुमचे नातवंड काय करतात, ते सांगतात आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही कधी त्यांना भेटलोच नाही आणि ते आम्हाला भेटतही नाही. आणि अशा प्रकारे जीवन असतं, कोणीतरी बोलायला आमच्यासोबत हवं असतं. आमची एक कॉलनी आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण राहतो. पण कोणाच्या घरी जर मरण कोणी पावलं, कुठे दुःखद घटना घडली, तर सर्वजण त्या ठिकाणी धावून जातात. त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व सोय ते करतात. कोण ना कोणतरी दिवसातून त्यांना भेटायला जात असतं, त्यांच्याबरोबर बसतात, त्यांच्याबरोबर बोलतात. आणि अशा वेळेस ही खरी गरज असते की कोणीतरी आमच्याबरोबर बोलायला पाहिजे असतं आम्हाला. रात्री 12 वाजेपर्यंत जे पार्टीला बसतात आपल्याबरोबर ते सर्व मित्रच असतील असं नाही, पण जे रात्री 12ला सुद्धा मदतीला उभं राहतात ते खरे मित्र असतात. आपल्याला प्रत्येकाला चांगले मित्र असावे. बघा, पाऊलसुद्धा ह्याबद्दल आपल्याला तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये सांगत आहे. बघा तिमोथेला दुसरे पत्र ह्याचा पहिला अध्याय बघा, 2 तिमोथी चॅप्टर 1. ह्यामध्ये पाऊलाला तुरुंगामध्ये ठेवलं गेलं होतं, परंतु त्यामध्ये बघा तो म्हणतो 15व्या वचनामध्ये बघा काय म्हणतो, वर्स 15, जे आसियात आहे ते सर्व मजपासून फुटले. म्हणजे जे होते त्याच्याबरोबर सर्वजण संगती होते ते सर्वजण फुटले, ते निघून गेले. त्यामध्ये त्यांनी नाव सांगितलं की फुगल व हर्मगनेस हे जे होते हे पण दूर गेले. पूर्वी जे संगती राहिले होते ते सुद्धा गेले. परंतु एका विषयी पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे. बघा, त्याचं नाव जे आहे अनेसिफर बद्दल पाऊल म्हणतो की त्याने माझा शोध घेतला. हा जो होता अनेसिफर, त्याने पाऊलाचा शोध घेतला रोममध्ये आल्यानंतर की कुठे आहे तो. त्याला ज्यावेळेस समजलं की तो तुरुंगामध्ये आहे त्यावेळेस तो पाऊलाला भेटायला सुद्धा गेला. पाऊल त्याविषयी काय म्हणतो बघा, की त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही. जरी बेड्यांमध्ये पाऊल होता, तो पाऊलाला भेटायला गेला, पण पाऊल म्हणतो त्याला माझ्या बेड्यांची लाज वाटली नाही. त्याने पाऊलाला आनंद दिला. पाऊलाला एक मित्र भेटण्याचं त्यांनी समाधान त्याला जिंकलं. चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करा. कालच माझ्या वाचनामध्ये एक गुलजार जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांचं एक शेर किंवा एक कवितेची लाईन माझ्या वाचनामध्ये आली आणि मला ती फार आवडली. ती अशी की रिश्ता दिल का होना चाहिए जनाब, रिश्ता दिल का होना चाहिए जनाब, खून के रिश्ते तो हमने वृद्धाश्रम में पडे देखे हैं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 17वा अध्याय 17वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 17 अँड वर्स 17. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि कालासाठी तो बंधू म्हणून
निर्माण झालेला असतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.